नमस्कार मित्रांनो, आज नवरात्रीचा 4था दिवस म्हणून मी, माझी बायको आणि काही मित्र फोंडा शहरातील नागेशी आणि कवळे मंदिरातील मकरोत्सव बघायला निघालो। सुरुवात झाली ती नागेशी गावातल्या नागेश मंदिरापासून। हे गोव्यातील एक प्राचीन हिंदू मंदिर आहे जिथं मुख्यतः भगवान शिव या रूपात पूजले जाते, ज्यांना नागेश म्हणून ओळखले जाते। आज हे मंदिर सुंदर लाईट्स आणि फुलांनी सजवलं होतं, पण एवढी गर्दी होती की आम्हाला मकर जवळून पाहता आलं नाही। मग काय, बाहेर लावलेल्या स्क्रीनवरती मकर आरतीचा अनुभव घेतला, मंदिरात जाऊन प्रसाद घेतला आणि देवाचं दर्शन केलं। देवाची मूर्ती खूप तेजस्वी आणि शक्तिशाली वाटत होती। हातात ढाल आणि तलवार घेऊन योद्धा स्वरूपी होते। मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर आम्ही कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिरात आलो, जे माझे कुळदेवीचं मंदिर आहे, म्हणून इथं आणि परत मला मकर आरत्या चुकवायच्या नव्हत्या। आज देवीचं दर्शन झाल्यानंतर सरळ मकरासमोर येऊन थांबलो। नंतर थोड्याच वेळात देवीला पालखीतून आणलं, आरत्या झाल्या आणि मकराची सुरुवात झाली। मित्रांनो, आज एवढ्या जवळून मकर पाहण्याचा माझा पहिलाच अनुभव होता। खरंच वातावरण अतिशय भक्तिमय आणि अविस्मरणीय होतं। मित्रांनो, तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि परत भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये।